इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिळफाटा रोडवर निवडणूक भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे। या पथकाने एका एटीएम व्हॅनमधून 5,55,00,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे। व्हॅनमध्ये कोणत्याही वैध कागदपत्रांचा अभाव असल्यामुळे पथकाने व्हॅन ताब्यात घेतली। नवी मुंबईहून डोंबिवलीकडे जात असताना शिळफाट्यावर भरारी पथकाने व्हॅनला अडवले आणि ताब्यात घेतले। व्हॅन ही हिताची कॅश मॅनेजमेंट कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या आयकर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यानंतर या रोकडचे मालक कोण व इतर तपशील स्पष्ट होतील। घटनाचाही अधिक तपास सुरू आहे। सदर वाहन चालकाकडे या रकमेबाबतचे कोणतेही कागदपत्र नसल्याने ही रक्कम इन्कम टॅक्स विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली। नमस्कार, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वत्रिक विधानसभा निवडणुका चालू आहेत आणि त्याची आचारसंहिता देखील चालू आहे। 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकं कार्यरत आहेत। असंच एक पथक शिळफाट्याला कार्यरत आहे। या पथकाची नियमित कार्यवाही सुरू असताना, वाहनांची तपासणी चालू असताना आज मोठ्या प्रमाणावर कॅश वाहतूक करताना एक वाहन आम्हाला आढळून आलं। त्यामध्ये सुमारे 5,55,00,000 इतकी रक्कम आढळून आली। ज्यावेळेला वाहन तपासणी केलं आम्ही त्यावेळेला त्याच्याकडे कोणतीही व्हॅलिड डॉक्युमेंट्स आढळून आली नाही। त्याच्यामुळं नियमाप्रमाणे जर का 10 लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आम्ही कळवणं आवश्यक आहे। त्या पद्धतीनं आम्ही त्यांना कळवलेलं आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची टीम आता जागेवर आलेली आहे आणि त्यांच्याकडून आता पुढील कार्यवाही सुरू होते आहे। आम्ही ही सर्व रक्कम आहे ही त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवर सोपवत आहोत। ही कंपनीची जी गाडी आहे ती एका हिताची कंपनीची गाडी आहे। MH04 त्याचं पासिंग आहे। आपल्याला माहीतच आहे की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची। माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विविध ठिकाणी 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथकं नेमलेली आहेत। यापैकी एक पथक आमचं शिळफाट्यावर आहे। नियमितपणे वाहनांची तपासणी करणं हे या पथकाचं काम आहे। हे काम नियमितपणे करत असताना आज सकाळी आम्हाला एक वाहन ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश वाहतूक होत आहे आढळलं। त्यांच्याकडे कोणतीही व्हॅलिड डॉक्युमेंट्स आम्हाला तिथं आढळून आली नाहीत। कॅश जवळजवळ 5,55,00,000 इतकी आहे। त्यामुळं नियमानुसार जर का 10 लाखापेक्षा जास्त कॅश असेल तर ते इन्कम टॅक्सकडे जमा करणं आवश्यक असतं आणि मग त्याची पुढीलची कारवाई ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करतं। त्यानुसार कल्याण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आम्ही ती माहिती कळवलेली आहे। त्यांचं पथक आता जागेवर आलेलं आहे आणि पंचनामा करून ती कॅश इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पुढील कारवाईसाठी हँडओव्हर करण्याची प्रक्रिया सुरू आहे।